हॅलो फ्रेंड, माझी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. लोक ह्याला शक्करकंद म्हणतात, मराठीमध्ये रताळा म्हणतात. दुसऱ्या भाषेचं नाव मला माहिती नाही काय म्हणतात ती. हिंदीमध्ये शक्करकंद म्हणतात. आता हे ना मी चांगलं ह्याचे वरचे सालटे काढायचे नाही. ह्याच्यात फॉस्फरस असते, जीवनसत्व भरपूर असते. हे विटॅमिन डी नी विटॅमिन सी नी भरपूर भरलेलं असतं, म्हणून ह्याचे हे सालपट काढून टाकायचे नाही. आता बघा, हे सालपट न काढता मी किसून घेणार आहे आणि ह्याची खीर बनवणार आहे दूध टाकून. आता बघा, हे तुपामध्ये टाकले आणि चांगलं ह्याला भाजायले. बरं, थोडीच करायली, एका दोनापुरती करायली. माझ्याकडे संपलेच रताळे. आता मी चांगले भाजून घ्यायले. चांगले भाजले तुपामध्ये, तूप टाकले अर्धा चमचा, त्याच्यामध्ये भाजायले. होता ऊन पडलंय ना माझ्याकडे, बराबर दिसायला तयारी नाहीये, ऊन पडलंय खूप किचनमध्ये. आता हे काही भाजून घेते चांगलं. आता ह्याच्यामध्ये दूध टाकते, शिजायला दूध टाकायचं. साखर टाकायची नाही एवढ्या लवकर. साखर एवढ्या लवकर टाकली ना तर मग ते शिजत नाहीत. बरं, आता हे का मोकळे होऊन याला शिजू द्यायचं चांगलं. चांगले शिजले की एक चमचा मिल्क पावडर टाकायचं आणि साखर आणि हो का हे सुकामेवा टाकायचा. आता हे चांगलं शिजते. आता हे उकळी येते, चांगलं शिजते. का तर किसून घेतले. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावरची साल सगळी काढून टाका, मी काढणार नाही ह्याच्यावरची साल. आता मी गुलाबजामुनसाठी शिजवले तर ह्याचा खिस पण चांगला होते. असंच खिसायचं आणि त्याच्यामध्ये थोडा साबुदाणा टाकायचा, थोडी हिरवी मिरची टाकायची. साबुदाण्याने खिसाची खिचडी पण छान होती बरं का. हिरवी मिरची टाकायची, साबुदाणा टाकायचा, शेंगदाण्याचं कुठ मोठं टाकायचं आणि तुपामध्ये फोडणी द्यायचं. खूप टेस्टी लागते ते पण. बरं, मीठ, मिरची, जिरे, शेंगदाणा कूट टाकून द्यायचं. आता हे मी खीर करायले. ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही, फक्त 3 सामानापासून हे झटपट होणारी खीर आहे. आपल्याकडे जर उपवासाच्या दिवशी कुणी अचानक आलं तर त्याच्यासाठी सुद्धा ही खूप छान आहे. बरं, 2 मिनिटात होणारी खीर आहे. तुम्ही शिजवून सुद्धा बारीक करून ह्याचा हलवा करू शकता. शिजवायचं, त्याला बारीक करायचं, त्याचा हलवा करायचा, गाजराच्या हलवासारखा. ही पण हलव्यासारखी छान होती. आता हे बघा, हे शिजून तयार झाली चांगली. आता ह्याच्यामध्ये ना साखर आवडीप्रमाणे साखर टाका, वेलची टाका. वेलची पूड टाकली, आवडीप्रमाणे साखर टाका. तुम्हाला जशी कोणी शुगर असेल तर बिना साखरेची पण पिऊ शकते, का तर हे रताळ ना गोड असते. आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं आणि सर्व करायचं. आता बघा, हे शक्करकंदची रताळ्याची खीर तयार झालेली. हे थोडी गार होऊ देते. तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा जाड होऊ द्यायची असेल तर जाड होऊ द्या. माझ्याकडे एकच रताळ होता आणि व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी ती केली. जास्ती मी रताळे टाकले तर चालते बरं का. ह्याच्यामध्ये उपवासाला खाऊन घ्यायची 1 वाटी 2 वाटी काय करून घ्यायची ती. माझी जरी रताळ्यापासून तयार केलेली खीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रताळ्याची खीर कशी वाटली. धन्यवाद.